बायको अशी आहे, माय बायको तशी आहे, जीव लावते हे लावते ते लावते. तिला काय सांगा बरं आता. काय लगा पता रे त्याला काय म्हणा भाऊ, ऑटोमॅटिकली जिरते त्याची, तू काहीच नको म्हणू दिले. नवीन नवीन तसं असते त्याला. तो म्हणायचं बाबा तुझी बायको म्हणा लक्ष्मी आहे म्हणा, लक्ष्मी. मग काय तर बा 1-2 महिना दिला बा, चांगला एन्जॉय करू दे. 1-2 महिने त्याची सोय करते मस्त त्याची बायको. मग असा रंग दाखवते भाऊ, अनुभव मले आहे. माय मिंत आता झोपेतून उठलं, पाणी गिणे काही ठेवायचं काहीच नाही. ओय कुठं आहे? काय बाबा ढोरासारखे बोंबलू राहिले, काय झालं? काय झालं? पाणी कुठं आहे? आंघोळ करू का नाही मी? काय कसं तसं जाऊ का? कुठं जाऊ मी? मग पाणी कुठे आहे गरम? ठेवत नाही तुम्हाला पाणी? हा तुम्हाला ठेवून द्यावं लागते बाबा. काय बाबा इकडे म्हटलं मी मेलीना काम करू. तूच काम करू राहिली, तूच काम करू राहिली नाही का? बरोबर आहे बरोबर आहे. मी तर काहीच करत नाही नाही का? त्या माय भिंत जायला जाय, मी करतो थंड्या पाण्यात आंघोळ करतो. जा लवकर चहा कर पटकन. लवकर जा लागते मले. मी नाही करत चहा. नसतं म्हटलं हे भांडे घासा, कपडे धुवा, हे धुवा ते धुवा, इकडे जा तिकडे जा. मी नाही करत चहा, तुम्हीच करा, हाताने ठेवा चहा. हे कसं काय बोलू राहिली तू? काय काय झालं? काय 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 राग आला तुले? राग आला का? मग मला काय सांगू राहिली तू? चाल लवकर चहा कर पटकन. बाबा मी म्हणते दादागिरी नाही करायची. मी चालली म्हटलं. आवाज आहे ना बा, जाय चल लवकर. काय बाबा ये हा गोष्ट ऐक ना. हा बाय, मी थंड्या पण आंघोळ करतो, तू तोपर्यंत चहा ठेव मस्त. चहा पिऊ दे आणि मला पहिले घराबाहेर निघू दे. ते तू कामं गिमं ते मला सांगू नको, केले नाही तरी चालते, पण मला पहिले चहा पिऊ दे आणि घराबाहेर जाऊ दे. तुम्हाला सांगितलं ना माय एक असते. एकदा मनाचं, एकदा डबल असते आपलं. बाबा तुम्ही मला सांगू नका, मी काय चहा करत नाही, कारण की मला तिकडे धुवा लागते भांडे पुरे गावातले भांडे पडले आहेत तिथे, एवढे मोठे भांडे आहेत. मला भांडे घासू द्या. तुम्ही चहा ठेवा हातानं, आंघोळ करा आणि जा. मला काय सांगू नका. काय लका बाई आहे का काय बे? अबे बातच बदलले बे, 4 महिने नाही झाले नाही ले. अरे 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 पहिले चहा आणून देत जाय, आता म्हणजे चहाच करत नाही म्हणते. बाबा कसे काय दिवस बदलला का? हा बाय ना गोष्ट ऐक ना, मला चहा करत नाही ना मला ते. मला चहा करता आलं असतं तर काय लागलं असतं बाई. तू जाणं मॅडम करणं चहा. तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगू का तुम्हाला? हो ना मॅडम, आवाज कमी करा ना आता. पहिले मी मागं विचारलं होतं तुम्हाला, तुमचा आवाज एवढा लहान काऊन आहे, एवढा बारीक काऊन आहे? काय म्हणे माझा आवाज असाच असते, माझा आवाज एवढाच आहे. हे तुझा आवाज आहे हे ढोरासारखा. माय बिन तर जाऊ दे, करतो चहा करतो मी, आंघोळ करतो, तू डब्बा कर, जा लवकर. हॅलो, अरे मंगेश कुठं आहे रे तू? कुठं आहे रे? अबे घरी आहे रे. काय झालं रे? काय लगा तुला सांगू रे बुवा, तुला हा मी सांगतो तुले लग्न नको करू भाऊ. तू अबे गलती रे, पण लग्न नको करू. तुला आबा मेला भाऊ. अबे मी पस्तालो रे लग्न करून. अरे बुवा काय झालं? काय वहिनी बोलली का रे? अबे तू सांगू ना, मी तुला म्हटलं भाऊ तू 4-5 महिने थांब, तुला सगळं समजते म्हणून ना तुला मी. पण तू काय म्हणली? नाही माई बायको मला लय जीव लावते, लय प्रेम करते. घे भाऊ, गेलं उतू झालं तिचं प्रेम, आता घे ना दाबून. काय झालं? काय झोपेतून उठलं, तिला म्हटलं गरम पाणी आण. नाही थंड्या पाण्याने आंघोळ करा म्हणे. मी म्हटलं ठीक आहे बुवा, थंड्या चहा कर. नाही हाताने चहा करा म्हणे. मी म्हटलं असं कसं? इंग्लिश मध्ये सांगू का म्हणे? सांग बरं तू आता कायच करा बरं. कुठं जा कुठं मरा म्हटलं. अबे तू तर तवाच मेलता बे, दवाचा लग्न केलं. मला माहित आहे ना, पण तू गोष्ट ऐकते का? मी तुला पहिल्यापासून सांगू म्हटलं, तुझ्या बायकोला भाऊ धाकात ठेव. अपा स्टार्टिंगलेच भाऊ कडक बोलायचं माणसानं. नाही तू प्रेम दाखवे. बर तू जेवण कर, मग मी जेवण करतो, घे ना. अबे असंच असते भावा, आम्हाला अनुभव आहे ना, पाहिले नाही मी ना. मग काय तर आता काय करतो सांग तू? आता तुझी बायको गेली भाऊ डोक्याच्या वर. आता तू आपा मेला रे, तू आता आयुष्यभर मेला. आहे ना का असं नको म्हणून रे का मायच्या केलं का? मी हापकलो रे. अरे बा कायच करा रे. सांग ना बेला का मंग्या, सांग ना बी मी काय करू रे? काय करू सांग ना. तू आता काहीच करू नको भाऊ. तू पहिले आता डब्याची सोय लाव. पहिले तुझ्या बायकोला प्रेमानं बोल, डब्बा दे म्हणा, डब्बा जेवण करायला डब्बा पाहिजे म्हणा, असं म्हण. चाल लवकर दुकानावर, उशीर होते आपल्याला. तुला मी सांगतो काय करायचं काय नाही करायचं. चाल पहिले डब्बा घे. नाही म्हणजे पहिले तू काय करू राहिला तू? मी आता का तुला फोनवर बोलवलं बस, आता ठेवला की थंड्या पाण्याने आंघोळ करतो गड्या. पण हा बा मी तुला सांगतो रे बा, लग्न नको करू भाऊ. अरे लग्न नको करू, माझी गोष्ट ऐक तू. हो एवढं आहे आपलं, 100% एक शब्द आहे, लग्न नाही करायचं भाऊ, अजिबात नाही लग्न करायचं रे. हो माहित आहे आम्हाला, माहित आहे. जाऊ दे तिकडे, तू आता तू डब्याची सोय लाव पहिले. हो चल ठेवतो फोन, मी येतो तुझ्या घरी आता 5-10 मिनिटानं. कर पटकन आंघोळ कर, डब्याची सोय लाव.
आता देतो मी, ठेवतो फोन. गुड बाय. ओके. तुला काय पोरले घुबडा सारखी दे ना डब्बा, दे ना आता. चाय केला बा मा हातानं, चाय पेला मा हातानं, डब्बा तर दे. आता ते पण करू का मा हातानं? मी नाही गेला डब्बा गिब्बा तुमचा. माझं डोकं दुखू राहिलं. अरे डोकं दुखू राहिलं? अरे त्या डोक्यात हाय काय वा डोकं दुखू राहिलं? अपाय ओय ओय काय करू राहिले? माझं डोकं दुखू राहिलं. मला आबास, मला काम सांगू नका तुम्ही. तुम्ही आबा जा हॉटेलवर, जा हॉटेलवर जेवण घेऊन करा. डब्बा गिब्बा नाही करत मी आता. अरे बापा मला माहित आहे बाया बदलतात, नवरा बायको बदलतात. अरे पण एवढं कोण बदलते व? आता तर तू डायरेक्टच म्हणून मला डब्बाच करत नाही म्हटलं. हे कसं काय बरं? अबाय गोष्ट आहे भाऊ. माय आबा ये खा माय डब्बा कर मोकळ्या ना. मी थांबतो. टाइम आहे आणखी 15-20 मिनिटं टाइम आहे. कर लवकर डब्बा कर. मस्त. बाबा मी तुम्हाला काय सांगू राहिली? माझं डोकं दुखू राहिलं. मी वैतागली बाबा. या बाबा मी नाही झाली बरं. मी नाही झाले आता. हे बाई काम दररोज रोजचे तुम्हाला पाणी टाकून द्या, आंघोळ करून द्या, त्यानंतर चहा द्या, डब्बा करून द्या. मी वैतागली. हो का? तू वैतागली? मी नाही वैतागलो. बर ठीक आहे. काय करायचं मग आता? डब्बा नाही करायचा का मग आता? नाही डब्बा नाही करायचा. माझं डोकं दुखू राहिलं, माझं अंग दुखू राहिलं. तुम्ही जा हॉटेलवर जेवण करा आणि घरी आले नाही तरी चालते. हे काही विषय नाही. जा लवकर घराबाहेर जा. अरे बापा या बाईनं म्हटलं पाणी टाकून दिलं नाही, चहा नाही केला, डब्बा नाही करत म्हणते. आता घराबाहेर काढते. कसं काय होय? हे प्रेम आहे का तुझं? मला काय सांगू राहिली मी? माझं डोकं दुखू राहिलं. मग तुम्हाला समजते ना मग आता. माझ्या डब्बा करणं होत नाही, पाणी टाकणं होत नाही, चहा करणं होत नाही. आता तुम्ही माझी गोष्ट आहे का? माझं डोकं दुखू राहिलं आता. मला काय सांगू नका. तुम्ही मला बोलू नका आता. लवकर घराबाहेर जा. माझं डोकं दुखू राहिलं. माझं डोकं दुखू राहिलं. का नाटकं करते रे? का नाटकं करते रे? का मग या म्हणे मध्ये बरोबर. अरे तू थांब म्हणे 5-6 महिने, तुला सगळं समजते म्हणे. समजलं, मला सगळं समजलं आता. कोणी नाही कोणाचं, कोण नाही कोणाचं. बरं ठीक आहे बुवा. आता जेवतो, हॉटेलवर जेवतो, येतो मग संध्याकाळी. बर ठीक आहे ना बा. दारू पिऊन याचा, दारू पिऊन नाही यायचं. सांगू राहिली तुम्हाला. पहिले जेव्हा नवीन नवीन लग्न झालं तर तेव्हा तर लय खुश दिसत जाय. असं आहे तसं आहे, खुश राहा लागते. आता रे आता कशी काय म्हटलं? आता कशी चेहरा ते 12:30 झाले. अबे तोंड काऊन खाली पडलं ते? बोल ना जा. काही नाही रे, जवळच गद्दार निघताला का. हो काय करता आता बोलायला काही जागाच नाही राहिली. सकाळी तिनं पाणी नाही टाकलं, चहा नाही करून दिला, चहा मॅ स्वतःच्या हाताने केला. त्यानंतर डब्बा पण करून देत नाही म्हणते. माझं डोकं दुखू राहिलं म्हणते. आता तिला डोकं आहे वाटते, तसं काय आम्हाला डोकं नाहीच. काही शब्द नाही भाऊ बोलायला आता. काय बोला आता? अरे आता या अर्थच नाही आता काही बोलाले. तुले म्हणू ना मी, तुले स्टार्टिंगलेच म्हणू की तुझ्या बायकोले धाकात ठेव. तू ऐके का गोष्ट? नाही म्हणे ती मला प्रेम करते म्हणे, मी तिच्यावर प्रेम करतो म्हणे. आमचं एकामेकात लयच जीव आहे म्हणते. आता कुठं जीव गेला तिचा? एवढा जीव असता आता भाऊ तुले काही डब्बा करून दिला असता. समजलं का? इथं तिची लायकी समजली. अरे तिची काय लायकी रे? मला माझी लायकी समजली आता. माझी लायकी कुठं आहे ती? बिल फालतू फसलो रे बा मी लग्न करून. मला वाटलं बाबा कसं काय असते. पाहिले मी सोन्याचे दिवस पाहिले आणि मातीचे दिवस पाहिले. आता जाऊ दे तिकडे. आता काय करतं मग आता? चाल लवकर कामाले. बर चाल मग काय. चाल. अबे कोणाची वाट पाहू राहिला? चाल ना जेवण करायले. अरे ते जेवण घेऊन नाही करत ते. फेक तिकडे ते. जेवण नाही करत. काय करतं जेवण? काय करतं? आज मी दारू पिऊन तमाशा करतो. मी तमाशा करतो भाऊ, सांगतो तुले. अरे जाऊ दे ना बे. काय लागा नानी लागू राहिला बाईच्या आधी. वहिनी बाई मॅड आहे. जाऊ दे तिकडे. मी काय म्हणतो ये जेवण कर. माझ्याजवळ डब्बा आहे, शिल्लक पोळ्या आणल्या मी. चला आपण दोघं जण जेवण करू. जाऊ दे तिकडे, टेन्शन घेऊ नको. नाही आज क्वार्टर लागते भाऊ. मला आज क्वार्टर पाहिजे. विषय संपला. आज तिनं बाबू हद केली. इतक्या दिवस तर मी ऐकतच बसलो. 5-6 दिवसापासून मी पाहिलं. पण जाऊ द्या बाबा जाऊ द्या. पण आज माझ्या डोक्याच्या वरच गेलो. आता मला क्वार्टर पाहिजे म्हणजे क्वार्टर पाहिजे. आज मला 90 पाहिजे. अबे जाऊ दे ना बे तिकडे. काय 90 करू राहिला? जाऊ दे तिकडे. नाही दिलत नाही त्याला. डोकं दुखत असं, दुसरं काय? नाही तू जे म्हणे का नाही पहिले बरोबर आहे. ती मा हातातून सुटली. आता मला तमाशा करावा लागल भाऊ. मग काय तर मग डोकं नाही झाला आता. आज मला 90 लागते. चाल लवकर जेवण कर, पटापट कामं करू आणि पहिले आपण 90 पिऊ. चाल आता. बर तसं जशी तुझी इच्छा. बर ठीक आहे. तुला सांगतो मग घ्या. कुठं आहे तू? बोल हा दिसतच नाही बा तू अंगारात. लग्न नाही करू. मी लग्न करू बस चाललो. मला आता मला भवानीचे रूप दिसले. नवरात्र दिसले तिचे. 9 एका दिवशी तिने सगळ्या देवी दाखवल्या मला. जाते ना तिकडे. काय आता होत असते. आता मला आता तुला थोडी माहित आहे की वहिनी अशी निघणार म्हणून. जाऊ दे आता. काय करत इलाज नाही ना आता.
अरे असं कसं जाऊ दे, आज तिने मला डब्बा नाही करून दिला डब्बा. अरे तिने फोन नाही लावला बोले की जेवले का खावले का मिळले का काय, काहीच नाही ना. असे तुला पहिलं सांगू मी की माणसाला गाणी बायकोला गाणी हमेशा धाकात ठेवायचं. तुला ते झालंच नाही, तू पहिल्यापासूनच पागल. जाऊ दे आता, काही इलाज नाही भाऊ. आता जसं आहे आयुष्य तसं चालू दे. हो आता कळतं काय, पण आता बघ काय मी पस्तावलो गेला का पस्तावलो. आता काय करू मी, कुठं जाऊ कुठं करू. रडू नको ना, रडल्यानं का नाही, रडला तर नाही मस्त ना. जाऊ दे तिकडे आता, तू बाबा ठेव बरं फोन ठेव. वा रे तुला सळी वाटते आता चांगली अरे समोरासमोर बोलून राहिलो ना आपण, फोन कुठं लावला ना तुले. आता मी काय म्हणतो, मग सांग रे का काय करू रे का, हा कसं काय करू. आता घरी गेलो आमची शिवा खायला ते तिच्या हातच्या. मी काय म्हणतो, मी त्या घरी येतो. वहिनी तुला शिव्या देतात, कुठं आहे वहिनी. वहिनी तुम्ही मा भावाला शिव्या देतात, तुम्ही मा भावाला शिव्या देतात. इथं नाही रे वहिनी, नाही ना वहिनी घरी आहे ना, पण मी घरी जात नाही आता. वहिनी मग या चाल, मी तुझ्या घरी येतो. मी घरी गेलो का नाही माया, मी जिवंत राहतो काय राहतो मला काय माहित नाही. मी तुझ्या घरी येतो. चाल तू तुझ्या घरी येतो मी आज. मा घरी नाही ना, मा घरी लय जण आहेत ना, जागा नाही ना माझ्या घरी. तू तुझ्याच घरी जा, मी माझ्या घरी जातो. काही करत नाही वहिनीला डायरेक्ट सांगून द्यायचं, काय सांगून द्यायचं की नाटकं नका करू म्हणा. काही टेन्शन घेऊ नको. नाही मी तुझ्याच घरी येतो. सकाळी मला म्हणे दारू पिऊन आले म्हणे, लक्षात ठेव म्हणे. मी काय म्हणतो, माझ्या मर्डर होईल भाऊ आज घरी गेल्यावर. मी तुझ्या घरी येतो, मी तुझ्याच घरी येतो आज. मला काही ऐकायचं नाही, तुझ्या घरी कोणी असो कोणी नसो. हा मी तुझ्याच घरी येतो. काय बरं या माणसाला काही पत्ता गीता आहे का नाही. एवढी रात्र झाली, लवकर याचं घरी. काही आहे का नाही आणले बाबा. मी तर वैतागली या माणसाले, मी वैतागली. माझ्या डोकंच नाही झाला आता. येऊ द्या घरी येऊ दे आता. मी यांना कसं सांगतो मी कसं काय असते ते. येऊ द्या घरी आता, ये म्हणा बाजू घरी, आता घरी ये म्हणा. मग हे तुझं घर आहे का रे. बरं माझी बायको इथं काय करू राहिली रे. इथं काय करू राहिली माझी बायको. अरे रे माझ्या घरी न्यायचं तर इकडे आणलं पाहिजे घरी. बाबा नाही राहिलं का हे आपलं, माझ्या घर नाही वाटू राहिलं का हे तुझंच घर वाटू राहिलं का मला. बरं मी तुला बोल तुझ्या घरी ने, तो मला इकडे काय लागलं. आता हे बाई जीव मारते मला, आता जीव मारते मला. जाऊ दे टेन्शन घेऊ नको. वहिनी मा भावाला तुम्ही त्रास देता का, मा भावाला त्रास देता तुम्ही. बाई मी होता की बापा, आले का तुम्ही दारू पिऊन. या अरे देवा, आलो